आपला आजचा महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे पी-एम किसान योजनेसंबंधी. तर पी-एम किसान योजनेचा तुम्हाला जर यापूर्वी जर हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला 23वा हप्ता मिळणार की नाही, का तो हप्तासुद्धा थांबणार, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर पी-एम किसानचे यापूर्वीचे हप्ते मिळालेले नसेल, मग तुम्हाला आता येणारा हप्ता मिळणार आहे की थांबणार आहे, त्याचबरोबर जर तुम्हाला हप्ता मिळायचा असेल तर काय करावे लागेल, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण शेती संबंधी असो किंवा राजकीय बातम्या असो, सर्वात अगोदर तुम्हाला आपले हे चॅनलवर मिळत असतील. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण समजून घेऊया आपला विषय काय. तर तुम्हाला हप्ता मिळाला नाही, मग पी-एम किसानचा 23वा हप्ता मिळणार का थांबणार. पी-एम किसान योजनेत सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. ज्यांना यापूर्वी रक्कम मिळाली नाही त्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता मिळणार नाही का, असा शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेला जो प्रश्न आहे त्याच्या आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर समजून घेऊया. पी-एम किसान योजनेअंतर्गत कोट्यावधी शेतकऱ्यांना 2,000 रुपये सन्मान निधी मिळतो. दर वर्षाला 6,000 रुपये हे शेतकऱ्यांना मिळत असतात. यापूर्वी ज्यांच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा झाला नाही त्यांना 23वा हप्ता मिळणार नाही का, असा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात आहे. काही तांत्रिक अडचणी असो की कारणामुळे अनेकांचा 22वा हप्ता रखडला होता, म्हणजे त्यांना यापूर्वी हप्ता जमा झालेला नव्हता. आता त्यांना पुढील हप्ता मिळणार का नाही, असा सुद्धा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. जर आपण बघितलं तर याचा अर्थ असा होतो की पी-एम किसान योजनेची रक्कम येणार नाही का. तर पी-एम किसान योजनेमध्ये जर तुम्ही KYC केलेली नसेल अथवा काही तांत्रिक चुकामुळे पैसे अडकलेले असेल तर हप्ता थांबवला जातो. तुम्ही बघू शकता, तुम्ही जर KYC केलेली नसेल किंवा काही तांत्रिक अडचण असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमचा हप्ता जो आहे तो थांबवला जातो. तांत्रिक चुका दूर केल्या तर शेतकऱ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होते. बघू शकता तुम्ही सर्वात मोठा पॉईंट. जर त्या तांत्रिक अडचणी आहे, जर असो KYC असो किंवा तुमचा 7/12 असो किंवा जे आपला उत्पन्न दाखला असो, जर काही तुम्ही जर त्या याच्यामध्ये जमा केलेलं नसेल किंवा बँक सेडिंग असो किंवा मोबाईल नंबर अपडेट असो किंवा आधार अपडेट असो, जर तुम्ही KYC मध्ये केलेलं नसेल तरीसुद्धा तुमचा हप्ता हा थांबलेला असतो. मग ह्या ज्या प्रोसेस आहे ह्या तुम्ही पूर्ण करून पुन्हा एकदा तुम्हाला हप्त्याला सुरुवात होऊ शकते. एक चुकीची माहिती जर असली थोडीफार तरीसुद्धा तुमचा हप्ता बंद होतो. ही चूक तुम्ही दूर केली तर डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये सुद्धा आता येणारा हप्ता हा जमा होऊ शकतो. बरं, आता कोणत्या चुका आहे आपण थोड्या प्रमाणात समजून घेऊया की शेतकरी कोणकोणत्या चुका करतात. मागील हप्ता का नाही जमा झाला. जर बघितलं आपण तांत्रिक कारणामुळे 22वा हप्ता काही गोष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चूक झाला नाही. त्यामध्ये पहिला जर बघितलं आपण तर KYC अपूर्ण. जर तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर हप्ता अडकण्याची दाट शक्यता असते. त्यानंतर जर दुसरा आणि महत्त्वाचा जर आपण विषय बघितला तर शेत जमिनीचा पडताळा. म्हणजे काय, बऱ्याचपैकी काय होते, बँक खाते आणि पी-एम किसान पोर्टलवर जमिनीचा दस्तावेजा पडताळणी करणे सुद्धा आवश्यक असते. जर तुम्ही केली नाही तरीसुद्धा तुमचा हप्ता हा बंद होऊ शकतो. त्यानंतर आधार लिंकची अडचण. म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असेल आवश्यक आहे. DBT डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर हा पर्याय इनेबल असतो. म्हणजे जर आधार कार्डचं जर तुमचं बँक खात्याशी संलग्न नसेल तर DBT होत नाही, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर तुमच्या खात्यामध्ये होऊ शकत नाही. अशामध्ये DBT करण्यासाठी आधार लिंकशी संलग्न असणे सुद्धा जरुरी आहे. दस्तावेजील नावातील चूक. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होते, आधार कार्ड आणि बँक खात्यातील नावातील स्पेलिंग वेगवेगळे असते, तर अशा वेळी सुद्धा हप्ता हा जमा होत नसतो. एकदाच मिळतील दोन्ही हप्ते. बरं, चला आता हे संबंधी काय समजून घेऊया. यापूर्वी 22वा हप्ता 13 मार्च 2024 रोजी प्राप्त झालेला होता शेतकऱ्यांना. तांत्रिक कारणामुळे जर एखादा हप्ता थांबला असेल, तांत्रिक बाब सोडवली तरी 23व्या हप्त्याबरोबर पूर्वीचा थांबलेला हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होतो. म्हणजे काही कारणामुळे जर आपला 22वा हप्ता जमा झालेला नसेल आणि आता आपण ती तांत्रिक अडचणी KYC असो किंवा आपण जर बघितलं KYC असो किंवा आधार सीडिंग असो किंवा बँक पासबुक जोडणे असो, दस्तावेजी नावातील चूक असो, ही आपण जर दुरुस्त केली तर 23व्या हप्त्याबरोबरच आपला 22वा सुद्धा हप्ता जमा होतो. म्हणजेच जर आपण बघितलं तर अगोदर आपल्याला जी दुरुस्ती आहे ती करावी लागेल. थांबलेला हप्ता जमा करण्यासाठी काय करावं. पहिलं सर्वप्रथम आता आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. शेतकऱ्यांना पी-एम किसान या gov.portalवर जाऊन कॉर्नरवर क्लिक करावे लागेल. नो युअर स्टेटसवर पर्याय निवडून चेक करावे लागेल. त्यात लँड सीडिंग व KYC समोर नो असेल लिहिलेलं असेल तर जवळच्या CSC केंद्रावर जाऊन तिथे माहिती अपडेट करावी लागेल. तर फॉर्मर कॉर्नरवर एडिट अथवा अपडेट आधार बँकांचा तपशील हा पर्याय निवडावा. तिथे तुमचे योग्य नाव भरावे, बँक खाते योग्य क्रमांक टाकावा, IFSC कोड टाकावा. त्यानंतर योग्य अशी माहिती भरली
तर तुमचा फॉर्म हा सबमिट होतो आणि तुम्हाला सुद्धा आपलं PM किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता आणि जो 22वा हप्ता जर आला नसेल तो सुद्धा जमा होऊ शकतो। तर शेतकरी बांधवांनो, ही होती संपूर्ण माहिती। तुम्हाला माहिती नक्कीच आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।